तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे तुटलेला संसार पुन्हा कसा जोडला. हो, कारण हे एका सबस्क्रायबरने मला खूप आधीच पाठवलं होतं आणि मला वेळ मिळत नव्हता, पण आज ही तुम्हाला मी ऐकून दाखवणार आहे त्याची गोष्ट. तर सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक लग्नाची सुरुवात स्वप्नांनी होते. प्रेम, विश्वास, हसू, आनंद आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन. पण काही वेळा आयुष्य अशी वळणं घेतं की एकेकाळी जीवापाड प्रेम करणारी दोन्ही माणसं एकमेकांसाठी अनोळखी होऊन जातात. आज मी तुम्हाला अशाच एका जोडप्याची कथा सांगणार आहे. ही कथा आहे अमोल आणि पूजा यांची. लग्नाला 9 वर्ष झाली होती. त्यांना एक छोटा मुलगा होता. सुरुवातीची काही वर्ष त्यांचा संसार खूप आनंदात गेला. पण नंतर आर्थिक अडचणी सुरू झाल्या. कोविड आला. अमोलचा जॉब गेला. त्यामुळे तो नेहमी चिडचिड करायचा. पूजा देखील सततच्या तणावामुळे त्रस्त झाली होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे. वादाचं भांडण कधी व्हायचं ते कळायचंच नाही. आणि भांडणाचं रूपांतर अबोल्यात. एके दिवशी रागाच्या भरात पूजाने एक निर्णय घेतला. ती मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. अमोलला वाटलं 2-3 दिवसांनी ती परत येईल. पण दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात आणि 6 महिने उलटून गेले. दोघांमध्ये फक्त वकिलामार्फत बोलणं सुरू झालं. घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. एका रात्री अमोल एकटाच घरात बसला होता. भिंतीवर लावलेला लग्नाचा फोटो पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःलाच म्हणाला, हेच का ते आयुष्य ज्यासाठी आपण इतकी स्वप्न पाहिली होती. त्याच वेळी त्याचा जुना मित्र त्याला भेटायला आला. सगळं ऐकल्यावर तो शांतपणे म्हणाला, माझ्यासोबत चल. अमोलने त्याला विचारलं, अरे कुठे? तो म्हणाला, तू फक्त चल. दुसऱ्या दिवशी तो अमोलला घेऊन अक्कलकोटला गेला. समाधीसोबत उभं राहिल्यावर अमोलचा बांध फुटला. तो रडत रडत म्हणाला, स्वामी, माझ्याकडून चुका झाल्या. माझा संसार वाचवा. तेवढ्यात तिथे सेवा करणारे एक वृद्ध गृहस्थ त्याच्या जवळ आले. त्यांनी विचारलं, का रडतोस बाळा? अमोलने सर्व सांगितलं. वृद्ध गृहस्थ हसले आणि म्हणाले, स्वामींचा चमत्कार पाहायचा असेल तर आधी स्वतःमध्ये बदल कर. रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हण. प्रत्येक गुरुवारी स्वामींना नमस्कार कर. कोणाचाही द्वेष करू नकोस. अमोलने तो नियम सुरू केला. पहिले काही दिवस मन लागत नव्हतं, पण तरीही तो मंत्र म्हणत राहिला. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होऊ राहिले. राग कमी झाला. शब्द गोड झाले. तो लोकांना मदत करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा शांतता दिसू लागली. आणि दुसरीकडे पूजाही आनंदी नव्हती. माहेरी असूनही तिचं मन सतत अस्वस्थ असायचं. एक गुरुवार तिलाही एक स्वप्न पडलं. स्वामी शांतपणे तिच्या समोर उभे होते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, रागाने घेतलेला निर्णय आयुष्यभराचं दुःख देतो. ती डचकून उठली. दुसऱ्या दिवशी तिने कोणालाही काही सांगितलं नाही. पण तिच्या मनात सतत स्वामींचे शब्द घुमत राहिले. काही दिवसांनी अमोलच्या आईची तब्येत अचानक बिघडली. ही बातमी समजताच पूजा त्यांना भेटायला आली. 6 महिन्यानंतर अमोल आणि पूजा एकमेकांसमोर उभे होते. दोघेही शांत. कोणताही राग नाही, कोणताही अहंकार नाही, फक्त डोळ्यात पाणी. अमोलने पहिल्यांदाच मनापासून हात जोडले. मला माफ कर.
मी तुला समजून घेतलं नाही. पूजाही रडू लागली. ती म्हणाली, माझ्याकडूनही चुका झाल्या. आपण दोघांनीही आपला संसार दुखावला. त्या दिवशी दोघांनी ठरवलं, एकदा स्वामींच्या मंदिरात जाऊ. मंदिरात जाऊन त्यांनी स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं. मनापासून प्रार्थना केली, स्वामी, आमचा संसार तुमच्याकडे सोपवतो. त्या दिवसानंतर त्यांनी एक नियम केला. राग आला तरी आधी शांत राहायचं. वाद झाला तर त्याच दिवशी बोलून मिटवायचा. प्रत्येक गुरुवारी स्वामींची आरती करायची. एकमेकांना दोष देण्याऐवजी समजून घ्यायचं. आज अनेक वर्ष झाली त्यांचा संसार पुन्हा आनंदाने सुरू आहे. त्यांचा मुलगाही आनंदात आहे. ते आजही सांगतात, स्वामींनी आमच्यासाठी चमत्कार केला नाही, स्वामींनी आमच्या मनात बदल घडवला आणि तोच आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार ठरला. तर मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही नात्यांमध्ये दुरावा आला असेल तर लक्षात ठेवा, अहंकार नातं तोडतो, संवाद नातं जोडतो आणि श्रद्धा मन बदलते. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर स्वतःमध्येही बदल करा. कारण स्वामी कृपा तेव्हाच होते जेव्हा आपण बदल स्वीकारायला तयार होतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, ही होती आजची आपली एक गोष्ट. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, श्री स्वामी समर्थ.